एपल सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढिया, खिलाओ बढिया. आंबा उत्पादकांना कर्जमुक्ती व हेक्टरी 5 लाखांची मदत द्या. राजू शेट्टी यांची फलोत्पादन मंत्र्याकडे मागणी. निर्णय न झाल्यास 12 मार्चला ओरोस येथे धडक मोर्चाचा इशारा. कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आसमानी व सुलतानी संकटात सापडला असून राज्य सरकारने तातडीने संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करून हेक्टरी 5 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याकडे केली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी प्रतिनिधी समवेत त्यांनी ही मागणी मांडली. चालू वर्षीच्या आंबा हंगामात मोहोर गळती, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ उतार, फळमाशीचा प्रादुर्भाव तसेच वाढता कीटकनाशकांचा खर्च या कारणामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानामुळे तुडतुडे, फळमाशी आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून देवगडसह अनेक भागात मोहोर करपल्याने उत्पादनात 90% अधिक घट झाल्याचा दावा करण्यात आला. आंबा संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी यावर तातडीने संशोधन करून उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र कृषी फलोत्पादन व मत्स्य विभागाच्या उपाययोजना केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंबा बागायतदारांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी किंवा हेक्टरी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करावी. तसेच बोगस खते, कीटकनाशके व बुरशीनाशके पुरवणाऱ्या कंपन्यांची कृषी विभागामार्फत सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. देवगड येथे अद्ययावत आंबा संशोधन केंद्र उभारून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व तांत्रिक माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली. दरम्यान वरील मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 12 मार्च रोजी ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मंत्री गोगावले यांनी देण्यात आला. 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.